हॅलो मंडळी, कसे आहात सगळे मित्रांनो? ध्येय, जिद्द आणि चिकाटी हे शब्द काय फक्त पुस्तकात वाचण्यापुरतेच आहेत का? ज्यावेळेस ह्या सगळ्याचं एकत्रीकरण होतं त्यावेळेस माणूस हा यशाच्या सर्वोच्च शिखरापर्यंत पोहोचतो. आणि ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून स्वतःच्या हिमतीवरती जगातल्या सर्वोच्च शिखरावरती पोहोचलेल्या एका अवलिया माणसाला आपण आता भेटणार आहोत. निश्चितच एका खेड्यामध्ये जन्माला आलेल्या या तरुणानं अपार कष्ट करून, मेहनत करून एव्हरेस्टचं शिखर गाठलं. त्याचा हा प्रवास अथंग थक्क करणारा आहे आणि हा प्रवास सगळा जाणून त्याच्याच तोंडून जाणून घेणार आहोत. तेव्हा आता भेटूयात एव्हरेस्टवीर लहू उगडे यांना. तर लहू, खूप आतुरतेने सगळे वाट बघत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना तुला भेटायचं आहे. आम्हाला हे सगळा तुझा जीवन प्रवास ऐकायचा आहे, तो व्हिज्युअलाइज करायचा आहे. कारण तुझ्या तोंडून जो सगळा तुझा जीवन प्रवास आहे तो कसा असेल याची उत्सुकता मला देखील आहे. महाराष्ट्रातल्या अनेक प्रेक्षकांकडून मागणी आली होती की आम्हाला लहूशी बोलायचं आहे. तर आपण आज तुला भेटायचा योगायोग आला. तर आपण सुरुवात करूयात. खरं तर लहू एव्हरेस्टवीर आहे. तर लहूची जी ही धडपड आहे किंवा लहूची जी ही जिद्द आहे, जी चिकाटी आहे, आम्हाला सुरुवातीला लहू, लहानपणाचा लहू कसा असेल किंवा कसा होता ते ऐकायचंय तुझ्या तोंडून सुरुवातीला. ओके. प्रवास एका गवताच्या झोपडीतून झाला जन्म, आणि आता ती जी वाटचाल होती ती एव्हरेस्टच्या शिखरावर जाऊन पोचली. प्रत्येकाला वाटतं की आपण खूप मेहनत घेतली आणि खूप स्ट्रगल करून, कष्ट करून इथपर्यंत पोचलो. पण मी सुरुवातीलाच सांगेल की मी इथपर्यंत पोचलो, स्ट्रगल वगैरे काही नाही घेतलं. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये फक्त आनंद घेत गेलो. अरे वा. आणि त्यानंतरनं मी एव्हरेस्टच्या शिखरावर पोचलो. लहानपणी एका खेडे भागात, एका जंगल डोंगर दऱ्यांमध्ये भटकणारा मुलगा, ज्याला घालायला साधी अंडरवेअर भेटत नव्हती, तिथून तो आता एव्हरेस्टच्या शिखरावर पर्यंत पोचला. त्याचबरोबर जो एक लव्या होता, लव्याचा लहू सर झाला. आणि लहू सरांचा एव्हरेस्टवीर लहू झाला. अरे वा. तर हा प्रवास एक खूप असा मजेशीर आहे. आयुष्याने खूप काही शिकवलं. आयुष्य खूप सुंदर आहे, आपण ते जगलं पाहिजे. ज्यावेळेस आपण आयुष्यात सुरुवात करतो, आता खरं तर लहू सर आणि लव्या छान वाटायचं का लहू सर छान वाटतं? माझ्या त्या वेड्या मित्रांना भेटलो ना तर आजही मला लव्या ऐकायला भारी वाटतं. ज्यावेळेस कुठे प्रोफेशनली आपण बागडतो, लोकांमध्ये वावरत असतो, त्यावेळेस ते प्रेमाने लहू सर म्हणतात. तो त्यांचा मोठेपणा असतो. ओके. नावाशी काही घेणं देणं नाही. आपण आपलं काम फक्त प्रामाणिकपणाने केलं पाहिजे. अगदी खरं. ज्यावेळेस जन्म झाला जंगलामध्येच, त्यानंतर परिस्थिती एवढी नाजूक होती की राहायला साधं घर नव्हतं. गवताची झोपडी होती आणि गुरांच्या पाठीमागं फिरणं. त्यानंतर गावात जवळपास 1.5 तास, शाळेत येण्यासाठी 1.5 तास चालत यावं लागत होतं. म्हणजे जंगलातून शाळेच्या ठिकाण हे 1.5 तासाचं अंतर होतं. आयुष्याला कदाचित ट्रेकिंगची सुरुवात तिथूनच झाली असं, जन्मल्यापासून असं होतं. शाळेत येताना ट्रेक करत जायचं, जाताना ट्रेक करत जायचं. झाल्याच्या नंतर गुरं सांभाळायची, गुरं वाळायची. त्यामुळे दिवसभर हा ट्रेकिंगचा प्रवास चालूच होता. प्रोफेशनली याला ट्रेकिंग म्हणतात. हा प्रवास करत 2014 जीवनाचा भाग होता. तो जीवनाचा एक भाग होता. बरोबर. आणि त्यावेळेस आपण एन्जॉय करतच सगळं चाललं होतं. शाळेत मस्ती करत जायचं, मस्ती करत घरी जायचं, गुरांच्या पाठीमागे मस्ती करायची, झाडावर चढायचं, अनेक उद्योग चालायचे त्यामुळे. तर तो तसा एक वेगळा प्रवास होता सगळा लहानपणीचा. मजा आली. लहानपण हे प्रत्येक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या परिस्थिती अनुभवत असतो. तसं मी आज जे लहानपण अनुभवलं, मला असं वाटतं की कदाचित ते सगळ्यांना त्याची मजा नाही घेता येणार. अगदी खरं. कारण की गवताच्या घरात जर समजा आता मी ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत मी गवताच्या घरात नाही राहू शकत. बरोबर. पण मी ज्या परिस्थितीत आधी होतो त्या परिस्थितीमध्ये मी गवताच्या घरात राहिलो, त्यावेळेस तोही आनंद मला मिळाला. त्यामुळे त्यावेळेसही मी आनंदी होतो. त्यावेळेस मी रडत नाही बसलो की यार आता मला घर नाही, मी काय करू. त्यावेळेसही मी एन्जॉयच केला. नाही, खरं तर तू सांगतोयस की लहानपण सगळं हे गुरांच्या मागं वगैरे दवडण्यात गेलं, किंवा शाळेत जाताना पण ट्रेक घालायचा, येताना पण ट्रेक घालायचा. हे सगळं करत असताना मग ह्या ट्रेकिंगची आवड कशी निर्माण झाली, म्हणजे ट्रेकिंगकडे कसं वळाला? बरोबर.
हेच करत असताना उदरनिर्वाहासाठी आईनी गडावर लिंबू सरबतचा स्टॉल चालू केला. अच्छा. त्याच्या अगोदर आईची एक वेगळी हिस्ट्री होती. कुठल्या सिंहगडावर? सिंहगडावर अच्छा. हा. आईची एक वेगळी हिस्ट्री होती. त्यावेळेस असं होतं की मी लहान असताना वडील गेले. बर. त्यानंतरनं पूर्णपणे जबाबदारी संपूर्ण आईवर आली. हा. आम्ही 4 भावंड, 2 बहिणी, 1 भाऊ. मी घरात सगळ्यात लहान. बर. लहान असल्यामुळे थोडासा लाड पण थोडा जास्त व्हायचा हा. आणि त्यामुळे सूट पण थोडी जास्त होती ओके. लहान असल्यामुळे. आणि त्या कदाचित लाडामुळे आगाऊपणा पण थोडा अंगामध्ये जास्त होता. पहिल्यांदा आईने गडावर लाकडाची ओझी टाकायची. गडावर झुणका भाकरचे स्टॉल होते त्यांना. बर. आणि त्यावेळेस आईला त्या लाकडाच्या ओझ्याचे 2 रुपये भेटायचे. बर. आणि ज्यावेळेस दिवसभर ती एखाद्या हॉटेलवर काम करेल त्या स्टॉलवर, तर त्यावेळेस त्या स्टॉलवाला 50 पैसे तिला आईला रोज द्यायचा. अच्छा. दिवसभर काम केल्याच्या नंतर. हा. तिथून ती जे काही शिळं राहिलेलं बेसन असेल, भाकरी असेल, ती त्या हॉटेलमधनं घ्यायची आणि ती आम्हाला आणून द्यायची. आणि ती खात नव्हती. का? कारण की जर समजा ते तिने खाल्लं तर आपली 4 मुलं खाली घरी उपाशी राहतील, अरे बाप. हे तिला एक मोठं प्रश्न पडायचा. तर ह्या परिस्थितीतून सगळं जीवन गेलं. म्हणजे राहिलेलं शिळं वास आलेलं बेसन आम्ही खाल्लं. आईने लहानाचे मोठं केलं. आम्हाला त्यावेळेस कळत नव्हतं, आम्ही खूप लहान होतो. बर. हे सगळं आमची आजी सांगते आम्हाला, आईची आई. हा. आम्ही लहानाचे मोठे मामांकडेच झालो. अच्छा. आणि वडील नसल्यामुळे मग सगळं मामांकडे, मामाचे आईचे म्हणजे आई ह्या वडील. सिंहगडानं ट्रेकिंगची सुरुवात केली. येस, अगदी. हा. मग गडावर मग नंतर हे करत असताना आईने स्वतःचा लिंबू सरबतचा स्टॉल चालू केला. लिंबू सरबत, ताक, दही. बर. आणि मग तिथून हळूहळू मी तिला मदत करायला लागलो. अच्छा. पाणी नेऊन दे, हा. त्यानंतर साखर नेऊन दे, लिंब हा, नेऊन हा, दे, हा. काकडी नेऊन दे, पाण्याचे 20 लिटरचे कॅन नेऊन दे. हा अच्छा. सगळा प्रवास. हा. आणि लोक त्यावेळेस वर्कआउटसाठी किंवा व्यायामासाठी गडावर येत होती. काही लोक पर्यटनासाठी येत होती. बर. आणि जो काही लिंबू सरबतचा स्टॉल होता हा पायी रस्त्याच्या रूटला होता. अच्छा. त्यामुळे त्या लोकांकडे बघून मला असं वाटायचं, अरे हे फिरायला येतात आणि हे ट्रेकिंगला येतात किंवा तिथे लहान लहान मुलांचे कॅम्प यायचे. हा. अरे आपणही असं काहीतरी केलं पाहिजे, बर. असं एकंदरीत वाटायचं नेहमी. हा, हा, हा. पण प्रॉब्लेम असा होता की मला कधी त्यांना विचारायची इच्छा नाही झाली आणि त्यांनी स्वतःहून मला कधी सांगितलं नाही. अच्छा. पण ते मनात कुठेतरी सल होती की यार हा. आपणही असं केलं पाहिजे. हा. आणि हे करत असताना मी एकदा पाण्याचे बॉक्स बिस्लरीचे ते एका बॅगेत भरले होते. हा. 3 बॉक्स, हा. जे 36 किलो वेट होतं माझ्या पाठीवर. बर. आणि 2 व्यक्तींनी मला पाहिलं. बर. ते ह्याच्या अगोदरही मला पाहत होते माझ्या हा. स्टॉलवर, मी तिथं सरबत वगैरे विकताना. अच्छा. त्या 2 व्यक्तींची नाव आहेत अमित सिंग आणि सचिन शिंदे. त्या बर. 2 व्यक्तींनी पाहिलं आणि मला म्हणले की अरे तू बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स कर. हा. मी म्हणलं काय असतं ते? अच्छा. ते म्हणले नाही, तू हे जे चालतो ना हा. किंवा हे जे सगळं करतोयस ना, ह्याचं एक शिक्षण असतं. बर. म्हणलं मग मी करतोय, मग ते शिक्षण काय? नाही, तुला अजून ह्याच्यापेक्षा वेगळं काही शिकायला भेटेल. अच्छा. म्हणलं अरे यार ठीक आहे. म्हणलं खर्च किती आहे? तर ते म्हणले 5,300. त्यावेळेची फी होती 2014 सालची. बर. ते म्हणलं 5,300. मी शॉक झालो. हा. म्हणलं 5,300 माझ्या अख्ख्या वर्षाचं इन्कम आहे म्हटलं. आणि 5,300 मी खर्च करू, हे मला शक्य नाहीये. बरोबर. त्या स्टॉलवरनं कधी 50, कधी 100, कधी 200, कधी 500 रुपये शनिवार रविवारी 300-400 रुपये भेटायचे. अच्छा. त्यातून तो मटेरियल सगळं जाऊन घर चालणार हे सगळं. म्हणलं आपलं काय काम नाही बाबा एवढे बरं. पैसे खर्च करायचे. तर त्या व्यक्तीने मला उलटा ऑफर दिली एक. हा. ती ऑफर अशी दिली हा. की तुझे खर्च आम्ही करतो. बर. तू 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष, 50 वर्ष जसे जमतील ना तसे 10 रुपये, 5 रुपये, 20 रुपये करून ते आम्हाला तू परत दे. कर. अरे वा. त्याच्या पाठीमागे त्यांचा मेन हेतू हा होता हा. की पैशाची किंमत कळाली पाहिजे. अच्छा. अच्छा. हा, हा. त्यांच्यासाठी ते पैसे कदाचित जास्त नसतील जास्त नव्हते. आणि किंवा माझ्यासाठी ते खूप असतील हा. किंवा त्यांच्यासाठी ते खूप असतील, पण त्यांची भावना पैसे परत मिळण्याची नाही, त्या पैशाची जरा जाणीव असावी हा, हा. म्हणून कदाचित असावी. आणि बरं. हा प्रश्न मी त्यांना आयुष्यात कधी विचारू शकत नाही. हम्म, हम्म, का? कारण की त्यांनी मला एक वेगळा मार्ग दाखवला म्हणून. अगदी खरं. मग त्या व्यक्तींनी मला एक ह्या क्षेत्रातले जे दिग्गज आहेत, सुरेंद्र शेळके म्हणून, जे आता माझे गुरु आहेत, त्यांची ओळख करून दिली. बर. आणि मग पुढचा प्रवास, तिथून माझी पुढची जी जर्नी चालू झाली 2014 नंतरनं. म्हणजे ते बेसिक ट्रेनिंग वगैरे घेतलं. बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स केला. हा. त्या कोर्स होता जम्मू काश्मीरला, जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग मधनं मी 2014-15च्या बॅचला होतो. बर. टोटल 85 जण होते, सॉरी 85 जण होते. 85 जणांमध्ये 3 जणांनी गिव्ह अप केलं. हा. आम्ही 82 जण राहिलो. 82 जणांमध्ये मी माझ्या बॅचचा टॉपर राहिलो अरे वा. ऑल इंडिया मधनं. हा, वा. आणि ते पूर्ण ट्रेनिंग डिफेन्सच्या अंडर असतं. बेसिक कोर्स, ऍडव्हान्स कोर्स, सर्च अँड रेस्क्यू, मेथड ऑफ इन्स्ट्रक्टर, हे जे कोर्स होतात हे सगळे डिफेन्सच्या अंडर होतात. बर. आर्मीचे इन्स्टिट्यूट आहेत. इंडियामध्ये टोटल 6 इन्स्टिट्यूट आहेत, सगळे नॉर्थ साईडला आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग, व्हॅली क्रॉसिंग, माउंटन ट्रेकिंग, कॅम्पिंग, क्लाइम्बिंग, हे सगळं ट्रेनिंग दिलं जातं. प्लस त्याचबरोबर
हिमालयात म्हणजे बर. आईस क्लाइम्बिंग, आईसच्या बाबतीत सगळं रिलेटेड जे नॉलेज बर, आहे, बर. रेस्क्यू असेल, हा. हे सगळं ट्रेनिंग तिथे दिलं जातं अच्छा. त्या कोर्समध्ये, बेसिक आणि Mountaineering. ॲडव्हान्स अच्छा कोर्समध्ये. अच्छा. हा हा हा. तर त्यानंतर ना एकदा माझी जर्नी चालू झाली आणि मग असं कळालं की यार नाही, कदाचित आपण हे खूप त्यावेळेस मी स्वतःला प्रूव्ह केलं की बाबा नाही, मी जर ऑल इंडियातून माझ्या बॅचमध्ये मी टॉपर होऊ शकतो, बर. तर मग मी ह्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यात काहीच हरकत नाही. हा हा. मग वेळोवेळी लागणारे जे मार्गदर्शन आहे ते गुरूंच्या नेतृत्वाखाली मिळत राहिलं. मग हा आणि ते follow एव्हरेस्टचा करत राहिलो. विचार कधी डोक्यात घोळायला लागला? 2017ला माझ्याबरोबर आमच्या टीममध्ये बेसिक कोर्सला एक माझा खूप छान दादा आहे, भगवान दादा म्हणून, भगवान बर. चौले. तो माझ्याबरोबर बेसिक कोर्सला होता. हम्म. आणि त्यावेळेस त्याचं टार्गेट होतं एव्हरेस्ट. ओके. आणि त्यांनी 2017ला अटेम्प्ट मारला हा. आणि 2018ला पण अटेम्प्ट मारला. 2018च्या अटेम्प्टमध्ये त्याला यश मिळालं. बर. आणि 2017ला ज्यावेळेस त्यांनी अटेम्प्ट मारला त्यावेळेस मला असं वाटलं की नाही यार, आपण पण करूयात असं. अच्छा. आणि त्याच्या अगोदर मी सह्याद्रीमध्ये ट्रेक वगैरे करत होतो आणि बर. त्यावेळेस जाणवलं हा. की आपण हे जर करतोय हा. तर ह्याच्यामध्ये टॉप काय आहे, ओके. म्हणजे ह्या क्षेत्रातला टॉप काय आहे? टॉप काय आहे? ओके ओके. म्हणजे हा. याच्यातलं एका- सर्वोच्च आपल्याला सर्वोच्च काय आहे? गाठायचं. एखादा जो ॲथलीट्स असतो हा. त्याचे स्वप्न असतं की मला ऑलिम्पिकला ऑलिम्पिक. रिप्रेझेंट अगदी करायचं खरं आहे. आहे. त्यात यश मिळू ना मिळू हा नंतरचा भाग आहे, बरोबर. पण त्या लेवलपर्यंत जाण्यासाठी एफर्ट लागतात, तर ते त्याने Yes. घेतलेले असतात. एखादा अगदी. ॲथलीट्स असेल, प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये एव्हरेस्टवर असतो. हा. जो एखादा शिक्षणामध्ये MPSC UPSC करत असतो, त्याला बर. ती पोस्ट निघण्यासाठी तो एक प्रकारे एव्हरेस्टची तयारी करत असतो. अगदी त्यांच्या खरं. प्रत्येकाचं क्षेत्र वेगवेगळं असेल, हा. तरी पण तो त्यांच्या क्षेत्रामध्ये एव्हरेस्टरच करत बर, असतो. बर. 2017ला मी फायनली गोल ठरवला की नाही, मला आता एव्हरेस्टच्या दृष्टिकोनाने तयारी करायची आहे. बर बर. आणि अच्छा. मग माझं पुढचं सगळं जे दिग्गज आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन घेणं हा. आणि मग प्रॅक्टिस असेल, वर्कआउट असेल, नॉलेज असेल, अच्छा. अपडेट होत राहतो. मग यानंतर हिमालयात जाऊन काही नाही, पण आता तू तर म्हणालास की परिस्थिती अशी होती की जो पहिला कोर्स आहे माउंटेनिंगचा, त्या कोर्सची फी भरायला पण तुझ्याकडे पैसे नव्हते, म्हणजे 5,000 रुपये सुद्धा. Yes. आणि मग ज्यावेळेस एव्हरेस्ट सारखं तू चॉईस ठेवतो की आपल्याला एव्हरेस्ट सर करायचंय, मग त्यावेळेस हा प्रश्न कसा सुटला, किंवा तुझ्या पुढे तो प्रश्न होताच? प्रश्न होता, पैशाचा प्रश्न होता. हा. एव्हरेस्ट शिखर चढण्यासाठी कमीत कमी 35 ते 40 लाख रुपये खर्च येतो. अरे बापरे. त्याच्यामध्ये लाख 2 लाख कमी जास्त होतात. प्रत्येक एजन्सी आणि इक्विपमेंट वाईज वगैरे खर्च थोडाफार चेंजेस होतो. बर. हा फक्त एव्हरेजचा खर्च सांगितला. त्याच्या अगोदरचा ट्रेनिंगचा खर्च असेल, हा. बाकी जे तुम्ही अजून दुसरीकडे प्रॅक्टिस करण्यासाठी हिमालयात जाता, बर. तो 5, 10, 15 लाख रुपये तो खर्च पूर्णपणे वेगळा. हा अच्छा. फक्त एव्हरेजचा खर्च सांगितला. 35 ते 40 लाख रुपये कमीत कमी खर्च येतो. मला 35 लाख रुपये खर्च आला. अरे हा तुमचा मुद्दा एकदम योग्य आहे. हा. हा प्रत्येक क्लाइंबरला किंवा प्रत्येक माउंटेनियरला हा प्रश्न भेडसावत असतो, त्रास देत असतो. बर. का? कारण की हे फील्ड खूप महागड आहे, खूप बर महागड बर आहे. बर. अच्छा. तर ह्यावेळेस मला तो प्रश्न उद्भवला होता. हा. पण त्यावेळेस मी ठरवलं होतं, ठीक आहे ना, फायनान्शियल प्रॉब्लेम आहे ना, बाकी जे माझ्या हातात ते तर मी करेल. अच्छा. माझ्या हातात काय होतं, मला टेक्निकली स्ट्रॉंग व्हायचं होतं, बरोबर. ते मी प्रॅक्टिस करत होतो. मला फिजिकली फिट व्हायचं होतं, ते मी प्रॅक्टिस करत. मला मेंटली फिट व्हायचं होतं. बर बर. या 3 गोष्टी माझ्या हातात होत्या आणि ते त्या मी तिन्ही करत असताना काय, आता तू म्हटला मेंटली फिट व्हायचं होतं किंवा Yes. फिजिकली फिट, याच्यासाठी काय काय तुला कष्ट घ्यावे लागले? माझं शेड्यूल ठरलेलं होतं. बर. मी प्रॉपर त्या गोष्टीसाठी एकदम फोकस्ड होतो की मला बर. हे करायचं, त्यासाठी मला वाटेल ते मी करेल. हा हा. म्हणजे फिजिकल फिटनेससाठी मी जिम हा पार्ट बऱ्यापैकी अवॉइड करायचो. बर. तुरळक महिन्यातून एकदा जिम मध्ये किंवा आमची ग्रामपंचायतीची जे जिम आहे ओके. तर तिथे जाऊन थोडंफार एखाद दिवस हा, केलं हा, तर. नाही तर हा. मी नॅचरल जो वर्कआउट आहे त्याला क्रॉसफिट पण आपण म्हणू शकतो. बर बर. पुशअप्स, पुलअप्स आणि रनिंग असेल, हा. हे स्किपिंग. किती वेळाचं असायचं दिवसभराचं? ते सकाळी 2 तास, संध्याकाळी 1 तास असं होतं. अच्छा. कधी शेड्यूल चेंज असायचं, म्हणजे एक दिवस सायकलिंग, एक दिवस रनिंग, बर. एक दिवस कोर वर्कआउट, हम्म. एक दिवस लोड फिरी, बॅगेत वेट घेऊन 30, 35, 40 किलो वेट घेऊन सिंहगड एकदा दोनदा वर खाली करणे. बर हे बर. ऑलरेडी. आणि बऱ्यापैकी माझं शेड्यूल असं होतं जे ट्रेकिंगचं. हा. सॅटर्डे संडेला मी कुठेतरी असायचो. हा. मी स्वतः ग्रुप, ज्यावेळेस मी बेसिक कोर्स कंप्लीट केला त्यानंतर ना मी स्वतः ग्रुप वगैरे घेऊन जायला सुरुवात केली. हा. मग तिथून मला थोडं इन्कम येत गेलं. हा. मग तिथून थोडंसं घरच्यांना हातभार लागत गेला, आईला माल नेऊन देणं. अच्छा. हे शेड्यूल सगळं मिक्स होतं. म्हणजे
त्यातून जे काही वेळ मिळेल त्याच्यामध्ये स्वतःकडे लक्ष. मेडिटेशनसाठी मग मी रात्री किंवा दिवसा लोक झोपल्याच्या नंतर 10-11 नंतर मी रात्री 10-11 नंतर मेडिटेशन करायचो, जेणेकरून पूर्ण सायलेंट असेल. त्याचं मी तेच मेडिटेशन चेंज केलं. मी दिवसा जिथे जास्त गोंगाट वगैरे असेल तिथं करणं ट्राय केलं, जेणेकरून मी माझ्या मेंदूवर किंवा माझ्या माइंडवर कंट्रोल करू शकतो, बरोबर, कॉन्सन्ट्रेट करू शकतो. आणि हे सगळं मी चेंज करत गेलो जसं जसं मला डेव्हलप होत जाईल माझ्या बॉडीमध्ये तसं. हे मेंटली खूप मॅटर करतं, मेंटल गेम हिमालय माउंटन मध्ये खूप. कारण की ज्यावेळेस अल्टिट्यूड मध्ये जातो आपण त्यावेळेस तुमच्या मेंदूवर भयानक परिणाम होतात आणि त्याचे परिणाम खूप विचित्र असतात. त्याच्यामुळे तुमचा जीव पण जाऊ शकतो. खरं तर हे फिजिकल आणि मेंटली तू फिट होत असताना मला हे विचारायचं होतं तुला की महाराष्ट्रातले पण गडकोट किल्ल्यांमध्ये तू काहीतरी रेकॉर्ड केले होते, ते पण रेकॉर्ड असं नाही, मी कधीच रेकॉर्डच्या मागे लागत नाही. आणि मी असं समजतो की मला करायचंय ना, ठीक आहे. आतापर्यंत माझे 2,500पेक्षा जास्त ट्रेक झालेले आहेत, पण आजही मी कधी ट्रेकला जातो तरी मी सांगतो की हा आजचा माझा पहिला ट्रेक आहे. म्हणजे मला ते ट्रेकचं काउंट नाही, मी रोज नवीनच आहे, रोज मी नवीनच आहे. मी निसर्गापेक्षा मोठा नाहीये आणि कोणीच नाहीये निसर्गापेक्षा. म्हणजे किडे मकोड्यासारखे आपण. आम्ही उत्तराखंडचा महाप्रलय आपण सर्वांनीच पाहिला, त्यावेळेस कसं संपलं सगळं काही क्षणामध्ये, हे आपण सगळ्यांनी पाहिलं. निसर्गापेक्षा कुणी, आणि एक छोटी चुकी जी असते ना ते तुम्हाला संपू शकते. त्यामुळे आपण ज्या ग्राउंडवर आहोत, ज्या जमिनीवर, ज्या मातीतून आलोय त्याच मातीवर एक भुंगा असतो जो कठीण लाकडाला पण होल पाडतो. तो पण मध पिण्यासाठी ज्यावेळेस फुलावर बसतो त्यावेळेस पाय एकदम हळूच ठेवतो, जेणेकरून त्या फुलाला त्रास नाही झाला पाहिजे. तसं आपण पण आपले पाय जमिनीवर ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे आम्ही 10,000 ट्रेक केले म्हणजे मी लय भारी झालो असं काही नाही, माझ्याकडे अनुभव आला. पण त्या ट्रेकला खरं तर तुझ्या हे बोलण्यातून तू एव्हरेस्ट वीर आहेस हा ऍटिट्यूड तुझा कुठंच दिसत नाही, आणि हे खूप गरजेची गोष्ट आहे. आणि समाजात हे असं वागायला लागतं अलीकडच्या काळात, नाही तर बऱ्याच वेळा यश मिळाल्याच्या नंतर लोक हवेत जातात. तुझ्याकडे अजून कुठंच आज माझं यश सगळ्या लोकांमुळेच आहे, सगळ्यांमुळे. म्हणजे एव्हरेस्ट हे करणं, मी पुन्हा त्या मुद्द्यावर येईल की फायनान्शियल, पण एव्हरेस्ट हे माझ्या एकट्याचं स्वप्न नव्हतं. माझ्या बरोबर हजारो लोकांची स्वप्न गेलेली होते. काहींनी मला पैशाच्या रूपात मदत केली, काहींनी माझ्या पाठीमागे पळून मदत केली, काहींनी मला वर्कआउट करायला भाग पाडलं, माझ्या परिवाराने त्यासाठी सर्व सपोर्ट केला. जी टीम होती हे खूप मोठं आहे. म्हणजे एक सांग, असं ज्यावेळेस हे सगळा निधी उभा करताना किंवा पैसा उभा करताना याच्यामध्ये कोण लाख रुपये पण देतो, पण कोणी 1 रुपया सुद्धा देतो ज्यावेळेस आपल्याला गरज असते. अशी एखादी घटना त्या काळामध्ये तुझ्या बरोबर घडली का, की ती छोटीच होती परंतु तुझ्या आयुष्यभर ती स्मरणात राहील? 2 गोष्टी आहेत त्या मी खूप आवर्जून सांगेल. पहिली गोष्ट म्हणजे माझ्या एका मित्राने मला 11 रुपये दिले होते. ते 11 रुपये मला तेवढेच व्हॅल्यूचे होते जेवढी लाखो रुपयाची मदत होती ती. का? कारण की आज आपण रस्त्यावरच्या भिकाऱ्याला 10 रुपये देताना सुद्धा 10 वेळा विचार करतो. बरोबर. तर इथे लोकांनी मला 11 रुपये दिलेले आहेत, ते त्यांच्या अंतःकरणातून दिले, त्यांच्या प्रेमापोटी दिले. त्याचं मूल्य फार मोठं आहे. त्याचं मूल्य फार पैसे किती आहेत ते महत्वाचं नाही. अजून एक दुसरा किस्सा आहे की मी ज्या शाळेत लहानाचा मोठा झालो, आमच्या इथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची शाळा आहे, झेडपी स्कूलला. तिथून मी पूर्ण माझं शिक्षण झालं 10वी पर्यंतचं. तर त्या शाळेमध्ये मला शुभेच्छा देण्यासाठी आमच्या सरांनी बोलवलं होतं, जाधव सर. म्हणजे त्यावेळेस मी शाळेत असताना त्यांना खूप घाबरायचो, पण ज्यावेळेस मी सह्याद्रीमध्ये फिरत होतो त्यावेळेस त्यांनी मला ते सत्कार त्यांच्या स्टेजवर केला. तर त्यावेळेस मला असं वाटतं की ह्याच सरांना मी घाबरायचो, ह्याच सरांनी मला फटके पण दिलेत, आज त्याच सरांचे मी पाय धरतोय. म्हणजे हा आयुष्यामध्ये किती झालेला बदल आहे. बरोबर आहे. तर त्या सरांनी मला सत्कारासाठी बोलवलं, आणि ज्या आमच्या क्लास टीचर होत्या गुरव मॅडम म्हणून, तर त्या मॅडमनी ज्या आज एका दुसऱ्या कुठल्या तरी वर्गाला क्लास टीचर आहेत, तर ज्यावेळेस शुभेच्छा देण्यासाठी बोलवलं त्यावेळेस ज्यावेळेस मी बोलत होतो त्यावेळेस त्यांनी माझं पूर्ण म्हणणं त्या सगळ्या मुलांनी ऐकलं, आणि 139 का 29 रुपये अशी काहीतरी अमाऊंट होती. ते 10 रुपयाचं थोडंफार इकडे तिकडे, एकदम एक्झॅक्टली आठवत नाही ती अमाऊंट आता. पण ती अमाऊंट त्या मुलांनी त्या मॅडमला विचारलं, मॅडम आमची दंडाची जी रक्कम आहे, आता झेडपीच्या मुलांना इन शर्ट नाही केला किंवा होमवर्क नाही केला म्हणून किती दंड असणार, 1 रुपया, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये अशी दंड असेल. तर ती जी जमलेली जी अमाऊंट होती ना, तर ती मुलांनी दिली. म्हणजे मला दिली. मग त्यांनी मॅडमला विचारलं की आपण सरांना देऊयात काही, तर ते म्हणले नाही, सॉरी, दादाला देऊयात का. तर ते म्हणले अरे खूपच. मॅडम अक्षरशः मॅडमचं मन भरून आलं की मी ह्या मुलांना एवढ्या लेवलचं शिक्षण देऊ शकते, अजून माझ्या आयुष्यात काय पाहिजे. अगदी खरं आहे. म्हणजे मी म्हणले की मी सर्व काही कमवलं इथं. ते माणूस म्हणून खूप चांगले घडतायत, हे महत्वाचं होतं. बरोबर. म्हणजे तुम्ही कॉन्व्हेंट शाळांमधनं शिक्षण घ्या,
इंटरनॅशनल स्कूल मधनं शिक्षण घ्या किंवा जिल्हा परिषदच्या पण शाळेतून तुम्ही शिक्षण माणूस घ्या. म्हणून काय माणूस म्हणून काय हे तिथून म्हणजे त्यावेळेस हे आणि- सगळं करत असताना आता खरं तर एव्हरेस्ट सारख्या मोहिमा ज्यावेळेस आम्ही याच्या अगोदर वाचलंय त्यावेळेस बरेच लोकांचं तिथं आम्ही ती लोक माघारीच आली नाहीत हो. हे पण वाचलंय. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये तुझ्या फॅमिलीचं काय होतं किंवा आईला किंवा पत्नीला त्यावेळेस काय वाटायचं किंवा हा वेडेपणा तर वाटत नव्हता ना त्यांना? बरोबर. आई म्हणली अरे आपली परिस्थिती आहे का, हा. गरज नसताना असे हे मोठ्या लोकांची स्वप्न कशाला बघायची आपण. बर. मग मी आपलं तिला बघतो म्हणायचं आई मी आहे ना ग, तू नको टेन्शन घेऊ, बघू आपण, हा. होईल काहीतरी. अच्छा. आणि बायको रडायची मधनं हा. की जर काय झालं तर. हा हा. तिला म्हटलं मी तुला एक शब्द देतो, मी जिवंत परत येईल. अच्छा. वा. आणि रडायची ती. आता शेवटी नवरा आहे आणि हो हो. एक मुलगा आहे. संघर्ष खूप मोठा आहे. तिने ज्यावेळेस आपण हा सगळा प्रवास करत असतो त्यावेळेस माणूस कळत न कळत त्या क्षेत्राकडे जास्त डोकावून पाहतो. बर. मग त्या क्षेत्रातल्या छोट्या छोट्या ज्या वीक गोष्टी पॉईंट आहेत. ते समजतात. हा. जवळची लोक गेलेली असतात, मग बरोबर. त्यांच्याबद्दल माणूस समजून घेतो आणि मग तो त्याला झालेला त्रास किंवा तो पुन्हा वापस नाही आला, एक हा. प्रकारे त्या मृत्यूच्या जबड्यातच तुम्ही चाललाय. अगदी आणि खरं. 100% असं की म्हणजे ज्या दादांकडनं मी फिजिकल फिटनेसचं ट्रेनिंग घेत होतो हो. आणि ज्यांच्या गाईडलाईन्स अंडर मी चालत होतो, किशोरदादा धनकुडे, तर त्यांनी मिसेसला सांगितलं की आपणच आपल्या नवऱ्याला सुसाईड करायला जा म्हणून पाठवणं म्हणजे एव्हरेस्टला जायला सांगणं अशा प्रकारे. अरे तर वा. आत्ता बोलणं हा पार्ट वेगळा आहे, पण त्यावेळेस त्या त्यावेळेस phase मधनं ते जाणं अनुभवणं हे खूप भयानक आहे, खूप भयानक आहे. अगदी म्हणजे मला ठीक आहे, माझा एक गोल आहे, अचीव आहे की त्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मला माहिती आहे की मी सक्सेस होणार आहे. हा. का हा शेवटी नंतरचा पार्ट आहे, बरोबर. पण त्या फेज मध्ये ज्यावेळेस फॅमिली जात असते ना हा. त्यावेळेस त्यांच्या वेदना आपण शब्दात नाही सांगू अगदी शकत. त्याच लेवलला असतात.